एव्हरीवन, नमस्कार. तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या सर्वात पहिल्या योगा व्हिडिओमध्ये. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. स्लोली आपल्याला नेक रोटेशन करायचे आहे. तर चिन जी आहे ती पुढे टक करायची आहे, चेस्टला प्रेस करायची आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 अँड सेम बॅक साइडने करायचं आहे. स्टार्ट करूयात. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. Just inhale and exhale. रोटेट करताना ब्रीथ वरती फोकस करायचा आहे अँड रिलॅक्स. देन आपल्या राईट हँडनी आपली हेड पकडायचा आहे. राईट साईडला प्रेस करायचा आहे, होल्ड करायचा आहे. त्यानंतर दुसऱ्या साईडला प्रेस करायचा आहे. लेफ्ट हँडने लेफ्ट साईडला होल्ड करायचा आहे. रिलॅक्स. त्यानंतर पूर्ण हिपचे रोटेशन घ्यायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. Opposite side ने 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. त्यानंतर आपला राईट हँड जो आहे तो मॅट वरती ठेवायचा आहे. एल्बोज डाऊन आणि लेफ्ट हँड जो आहे तो वरती कानाकडे वरती न्यायचा आहे. राईट साईडला बेंड करायचंय, होल्ड करायचंय. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. रिलॅक्स. नंतर अप यायचंय. सेम ऑपोजिट साइडने करायचं आहे. होल्ड करायचंय. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. रिलॅक्स. अप यायचं आहे. राईट हँड जो आहे तो बॅक साइडने मागे घ्यायचा आहे. लेफ्ट हँडने त्याला पकडायचंय. जेवढं पूर्ण पुढे स्ट्रेच करता येईल तेवढं पुढे स्ट्रेच करायचं. होल्ड 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. Same from opposite side. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. नेक्स्ट आपल्याला कॅट आणि कॅमल पोज करायचे आहे. त्यामध्ये दोन्ही हात शोल्डरच्या खाली, दोन्ही लेग थाईच्या इथे, नीज बेंड. इनहेल अप, एक्झेल डाऊन, बॅक कर्व, चीन टू द चेस्ट. इनहेल अप, वरती पाहायचंय, श्वास घेत वरती, श्वास सोडत हळवारपणे खाली. पुन्हा एकदा श्वास घेत वरती,
श्वास सोडत खाली पूर्ण बॅक रिलॅक्स करायची आहे आपल्याला. इनहेल अप, एक्सहेल डाउन. इनहेल अप, एक्सहेल डाउन. इनहेल अप, एक्सहेल डाउन. स्पाइन रिलॅक्स करायची आहे पूर्ण. इनहेल अप, एक्सहेल डाउन. इनहेल अप, एक्सहेल डाउन. इनहेल अप. त्यानंतर राईट हँड जो आहे तो वरती घ्यायचा आहे, पूर्ण वरती. त्यानंतर तोच हात दुसऱ्या हाताच्या खालून पूर्ण खाली घ्यायचा आहे, शोल्डर खाली. आणि आपल्याला इथे 10 ब्रीथ्स घ्यायचे आहेत आणि आपण सिलिंगकडे पाहायचं आहे. होल्ड करायचं आहे. 1, इनहेल अँड एक्सहेल. 2, इनहेल अँड एक्सहेल. 3, inhale and exhale. 4, 5, 6, 7, 8, 9, 10. सेम आपल्याला दुसऱ्या साईडने रिपीट करायचं आहे. लेफ्ट हँड पूर्ण वरती न्यायचा आहे सिलिंगकडे. चेस्ट ओपन करायची आहे आणि दुसऱ्या साईडने पूर्ण खाली घ्यायचं आहे, शोल्डर खाली रिलॅक्स. दोन्ही यूज जे आहेत ते स्ट्रेट सेम लाईन मध्ये असतील. इनहेल 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 and 10. होल्ड करायचा. त्यानंतर स्लोली अप यायचं आहे. दोन्ही हात थोडेसे पुढे घ्यायचे आहेत. आपल्याला डाऊनवर्ड फेसिंग डॉग मध्ये यायचं आहे, अधोमुख श्वानासन मध्ये. आपल्याला हळुवारपणे आपले नीज जे आहेत ते स्ट्रेट करायचे आहेत. आपली अप्पर बॉडी जी आहे ती थोडीशी मागे पुश करायची आहे. गेस टुवर्ड्स युअर लेवल. आपल्या बेंबीकडे पाहायचं आहे. होल्ड करायचं आहे. इनहेल अँड एक्सहेल. इनहेल अँड एक्सहेल. प्रत्येक ब्रीथ सोबत आपली पूर्ण बॉडी जी आहे ती मागे पुश करायची आहे. इनहेल अँड एक्सहेल. फोकस ऑन युअर ब्रीथ. जी अप्पर बॉडी जी आहे ती मागे प्रेस करायची आहे. होल्ड करायचं आहे. इनहेल अँड एक्सहेल. इनहेल अँड एक्सहेल. इनहेल अँड एक्सहेल. Inhale and exhale. Inhale and exhale. And exhale. Inhale and exhale. त्यानंतर आपल्या लेग्सची पेडलिंग करायची आहे. 1, heels up and down. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 and 10. रिलॅक्स करायचे आहेत दोन्ही लेग्स. त्यानंतर राईट लेग जो आहे तो पूर्ण वरती न्यायचा आहे. होल्ड करायचा आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 and 10. स्लोली लेग जो आहे तो मॅट वरती घालायचा आहे. त्यानंतर ऑपोजिट लेग अप करायचा आहे. लेफ्ट लेग अप. होल्ड करायचा आहे. 1, 2, 3, 4, 5, 6,
7, 8, 9 अँड 10. रिलॅक्स. डाऊन यायचं आहे. त्यानंतर आपल्याला भुजंगासन करायचं आहे. थोडेसे हात पुढे घ्यायचे आहेत शोल्डरच्या सेम लाईनमध्ये. हिपला डाऊनवर्ड प्रेस करायचं आहे. नीज डाऊन, हीज डाऊन. पूर्ण पाय रिलॅक्स. शोल्डर रिट्रॅक्ट करायचा आहे पूर्ण. हात ॲडजस्ट करायचे आहेत आणि वरती सिलिंगकडे पाहायचं आहे. ब्रीथ वरती फोकस करायचा आहे. इन्हेल अँड एक्सहेल. वरती पाहायचं आहे. डोळे बंद. इन्हेल अँड एक्सहेल. रिलॅक्स. त्यानंतर आपल्याला वज्रासनमध्ये बसायचं आहे आणि पूर्ण बॉडी प्रत्येक श्वासासोबत आपल्याला रिलॅक्स करायचे आहे. वज्रासनमध्ये बसायचे. पूर्ण दोन्ही हात स्ट्रेट समोर. हेड जे आहे ते पूर्ण मॅटवरती ठेवायचं आहे. प्रत्येक ब्रीथ सोबत आपली पूर्ण बॉडी रिलॅक्स करायची आहे. इन्हेल अँड एक्सहेल. इन्हेल अँड एक्सहेल. प्रत्येक ब्रीथ सोबत आपली पूर्ण बॉडी रिलॅक्स करायची आहे. स्लोली उठून बसायचं आहे. थँक यू सो मच फॉर वॉचिंग.